आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास प्रकरण 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठाचा सेकंड पार्ट बघणार आहोत. ईशान्य भारतातील समस्या सोबतच पंजाबमधील समस्या, त्यानंतरचा भारतासमोर असणारा आणखी एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे नक्षलवाद. तर भारतामध्ये कशाप्रकारे नक्षलवादी चळवळी सुरू झाल्या ते आपण बघणार आहोत आणि नक्षलवाद म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली. आता नक्षलबारीमध्ये ही चळवळ सुरू झाली म्हणून हिला नक्षलवाद असं म्हणतात. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967मध्ये नक्षलबारी भागातील काही शेतजमिनींभोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी त्यानंतर झाल्या त्यांना नक्षलवादी चळवळी असं म्हणतात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की नक्षलवाद म्हणजे काय. तर नक्षलवाद ही ॲक्च्युली जी चळवळ आहे ही नक्षलबारी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील ही एक चळवळ आहे, जिथे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी व मजुरांनी संघटित येऊन ज्या तिथले जमीनदार होते जे अन्याय करत होते शेतकऱ्यांवर, त्या शेतकऱ्यांनी केलेली ही एक चळवळ होती तिथल्या जमीनदारांच्या विरोधात. पण मग नंतर अशा प्रकारच्या चळवळी व्हायला लागल्या, तर या चळवळींना नक्षलवादी चळवळी असं म्हणतात. जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध. आर्थिक शोषण म्हणजेच काय, शेतकऱ्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात पैसा कमी देणे, शेतकऱ्यांचं शोषण करणे, शेतकऱ्यांना आर्थिक नफा जो त्यांच्या मेहनतीमुळे होणार होता तो आर्थिक नफा त्यांना न मिळू देता तो आपल्याकडे घेणे, त्यांच्या शेतजमिनी त्यांच्यापासून हिसकावून घेणे, त्यांना कर्जाच्या नावावर त्यांची शेतजमीन लुबाडून टाकणे, हे जे होतं हे आर्थिक शोषण तिथल्या जमीनदारांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध केलं होतं. आणि म्हणूनच या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापने, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणे, त्यांचे कुळांमध्ये वाटप करणे, कुळमध्ये म्हणजे शेतकरी जे शेतकरी काम करतात त्यांना कुळं म्हणतो, त्यांच्यात वाटप करणे, ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती. पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टापासून दूर गेली आणि आज जे आपण नक्षलवादी चळवळी बघतो त्या नक्षलवादी चळवळीचा उगम ॲक्च्युली काय झाला होता, न्याय मिळवून देण्यासाठी झाला होता. पण आज त्या नक्षलवादी चळवळी आपल्याला वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात, जिथे काही लोक जे सरकारच्या विरोधात जाऊन सशस्त्र असं चळवळी करतात, त्याला आपण आता नक्षलवादी असं म्हणतो. पण ॲक्च्युली नक्षलवादाची सुरुवात झाली कुठून होती, एका न्याय देण्याच्या प्रक्रियेतून झाली होती, की बा कुठेतरी जमीनदारांच्या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी केलेलं हे एक आंदोलन होतं, जे न्याय्य होतं, जे बरोबर होतं. पण आज त्याचं स्वरूप हे तितकंसं बरोबर राहिलेलं नाही आहे, तितकंसं आपण काय म्हणू शकतो, न्यायावर आधारित राहिलेलं नाही आहे. तर असं आपल्याला असं म्हणता येईल की आता ही चळवळ आपल्या उद्दिष्टापासून दूर गेलेली आहे. शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नक्षलवादी चळवळी आज दहशतवादाचा आश्रय घेतात, म्हणजे लोकांमध्ये भीती निर्माण करतात. दहशत म्हणजे भीती निर्माण करणे. लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करणे. समांतर व्यवस्था निर्माण करणे म्हणजे काय, जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये लोक राज्य करतात आणि प्रशासन राज्यकारभार पाहतं. तर समांतर व्यवस्थेमध्ये काय करतात हे लोक, ज्या प्रकारे एकीकडे एक सरकार काम करतात त्याच प्रकारे या नक्षलवाद्यांचं सुद्धा एक व्यवस्थापन किंवा एक प्रशासन राहायला पाहिजे, शासन राहायला पाहिजे. अशा प्रकारे हे लोक आपलं काम करण्याचा प्रयत्न करतात. सरकारचं कोणताही उपक्रम मग तो जनतेच्या कितीही फायद्याचा असला तरी हे लोक घडवून येऊ देत नाही. जसं सरकार समजा जे आपण दुर्गम भाग आहे जिथे शिक्षणाची व्यवस्था नाही आहे, जेव्हा सरकार तिथे शिक्षण पोहोचवण्याचं काम करतं, रोड बनवण्याचं काम करतं, एखादा पूल बनवण्याचं काम करतं, तर अशा सगळ्या चांगल्या व्यवस्था ज्या लोकांच्या भल्यासाठी आहे, या शासनाच्या व्यवस्था लोकांना मिळून न देण्याचं काम हे नक्षलवादी करतात. ठीक आहे. सरकारविरोधी कारवाया करणे, पोलीस जे आहे तिथली जी सेना आहे त्यांच्यावर आक्रमण करणे, त्यांच्यावर हल्ला करणे, असे लोक जे यांच्या विरोधात बोलतात त्यांना मारून टाकणे. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसक कारवाया हे नक्षलवादी करतात आणि यासाठी ते लोकांच्या मनात आधी आपली भीती निर्माण करतात, जेणेकरून लोकांनी त्यांचा विरोध नाही केला पाहिजे. यातूनच नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक सगळ्यात मोठं आव्हान ठरलेलं आहे. म्हणजे आज आपण बघतो की बाह्य शत्रूपासून आपले सैनिक सहजपणे आपल्या देशाची रक्षा करतात, पण काही शत्रू जे आपल्या देशाच्या आतच असतात त्यांच्यापासून रक्षण करणं तितकंच कठीण होतं. म्हणजेच आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील हे सगळ्यात मोठं आव्हान ठरू शकतं.
नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होते. पुढे ती चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, आदिलाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, राजनांदगाव, सुकमा, महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरमधील काही भाग, मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला, ओडिशातील कोरापूट येथे पसरली. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी PLGA या संघटनेची स्थापना यांनी केली आणि हा संघर्ष आताही सुरू आहे. आता ही गुरिला आर्मी का बरं आहे? तर गुरिला आर्मीचा एक अर्थ सांगतो तुम्हाला. गुरिला टॅक्टिक्स एक पद्धत असते ज्यामध्ये लपून आपल्या शत्रूवर वार करणे. म्हणजे समजा तुम्ही संख्येने कमी असले तर तुम्ही आपल्या शत्रूला काय कराल? आमोरासमोर हरवू शकत नाही, तर लपून अशा जागी लपणे की जिथे आपला शत्रू आपल्याला बघू शकणार नाही आणि मग लपून तिथून मग शत्रूवर वार करणे. या प्रकारच्या टॅक्टिक्सला, या प्रकारच्या पद्धतीला गुरिला वॉरफेअर असं म्हणतात. तर अशा पद्धतीने यांचा संघर्ष आताही सुरू आहे. आताही नक्सलाइट एरिया आपल्या देशात आहे, आपल्या राज्यात आहे, ज्या विरुद्ध सरकार आताही बरीचशी मोहीम चालवत आहे, बरीचशी काय म्हणू शकतो आपण, प्रयत्न आपली सरकार करत आहे, पण तितकेसे प्रयत्न सरकारला मिळालेले नाही आहे. त्यानंतर बघू आपण जमातवाद. जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील गंभीर आव्हान आहे. आता जमातवाद म्हणजे काय हे समजून घेऊ थोडं आपण. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. म्हणजे तुम्ही फक्त आपल्या धर्माप्रती आसक्त असाल, आपल्या धर्माप्रती तुम्हाला तुमच्या धर्माचाच आदर असेल फक्त, आणि इतर धर्माला जर तुम्ही आपल्या धर्मापेक्षा कमी समजत असाल तर कुठेतरी जमातवादाची सुरुवात इथून होते. ब्रिटिशांनी आपल्या देशात जमातवादाचं बी पेरलं. म्हणजे असं म्हटलं जातं की जी इंग्रजांची पद्धती होती, राज्यपद्धती, ती होती डिवाइड अँड रूल, फूट पाडा आणि राज्य करा. म्हणजे लोकांमध्ये भेदभाव निर्माण करा, लोकांना एकमेकांपासून दूर करा, जेणेकरून त्यांची शक्ती कमी होईल. आपल्या देशामध्ये असंच आहे. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते. याची सुरुवात इंग्रजांनी आपल्या देशात केली होती. म्हणूनच जमातवादाचं जे बी आहे ते खऱ्या अर्थाने इंग्रजांनी आपल्या देशात पेरलं. आपल्या देशात विविध धर्माचे लोक शतकानुशतकापासून गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. शतकानुशतके आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माचे लोक आनंदाने राहत आहेत. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्माचे लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे यात काहीच वावगं म्हणजे काहीच चुकीचं नाही आहे. आपण वेगवेगळ्या धर्माचे आहोत, प्रत्येक धर्माचा व्यक्ती आपापल्या देवी देवतांची पूजा करतो, ठीक आहे. यात काहीच चुकीचं नाही आहे. त्याला ज्या गोष्टीवर त्याचा विश्वास आहे तो ती गोष्ट मान्य करतो. त्यामुळे त्याच्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल कधीही चुकीचं म्हणू शकत नाही किंवा चुकीचं म्हटलं नाही पाहिजे, ठीक आहे. यात चुकीचं काहीच नाही आहे. प्रत्येक व्यक्ती आपापला धर्म पाळतो, प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्माच्या देवी देवतांची पूजा करतो, जे योग्यच आहे, कारण की आपण लोकशाही प्रधान देशात राहतो. पण जेव्हा या धर्माचा अभिमानाचा अतिरेक होतो, म्हणजे आपण दुराभिमान करतो आपल्या धर्माबद्दल, जेव्हा आपल्या मनात अतिरेकी अभिमान निर्माण होतं तेव्हा त्याचं रूपांतर दुराभिमानामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. दुराभिमान म्हणजे चुकीचा पद्धतीने केलेला अभिमान. अभिमान चांगली गोष्ट आहे. आपल्याला आपल्या धर्माचा, आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे, पण तो दुराभिमान नसला पाहिजे, ठीक आहे. तर जेव्हा धर्माच्या अभिमानाचं रूपांतर दुराभिमानामध्ये होतं, म्हणजे चुकीच्या अभिमानामध्ये होतं, अतिरिक्त अभिमानामध्ये होतं, तेव्हा प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटायला लागतो आणि बाकीचे सगळे धर्म तुच्छ वाटतात. त्यातूनच धर्मांधता येते, म्हणजे धार्मिक आंधळेपणा. धर्मासमोर आपल्याला काहीच दिसत नाही. मग आपला मित्र जरी असेल आणि तो दुसऱ्या धर्माचा असेल तरी आपण त्याला मित्र म्हणणार नाही, कारण की आपण धर्मांध झालो. आपण धर्मामध्ये इतके वेडे झाले हो धर्मापोटी की आपल्याला काहीच दिसत नाही, बरोबर काय चूक काय हे कळत नाही. याला आपण धर्मांधता असं म्हणतो. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. जमातवादाची सुरुवातच धर्मांधतेतून होते. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. जेव्हा आपण धर्मांध बनतो तेव्हा फक्त धर्माचा विचार करतो, आपल्या धर्माचा. पण आपला देश काही फक्त एका धर्माच्या लोकांनी बनलेला नाही आहे, आणि म्हणूनच आपण जेव्हा धर्मांध बनतो तेव्हा फक्त आपण धर्माचा विचार करतो, देशाचा विचार करतो का? नाही. इमॅजिन करा की आपल्या देशाची जी सेना आहे त्या सेनेमध्ये किती वेगवेगळ्या धर्माचे लोक सैनिक म्हणून आहेत, बरोबर. आता मला सांगा, ते सगळे सैनिक आधी भारतीय आहे की ते आपापल्या धर्माचं प्रतिनिधित्व करतात? ऑब्व्हियसली ते सगळ्यात आधी भारतीय आहेत, म्हणून आपल्या देशाची रक्षा व्यवस्थित होऊ शकते. इमॅजिन करा, प्रत्येकाने जर आपापला धर्म महत्त्वाचा मानला आणि देशाला दुय्यम स्थान दिलं तर काय होईल?
आपल्या देशावर शत्रूचं आक्रमण झालं तर आपला देश त्यापासून वाचू शकणार नाही. म्हणजेच जेव्हाही आपण देशाचा विचार करतो तेव्हा फक्त देशाचा विचार केला पाहिजे, तेव्हा धर्माचा, जातीचा, भाषेचा, आपण कुठे राहतो याचा विचार केला नाही पाहिजे. कारण की आपला देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित राहू. परस्परांविषयी मग होतं काय, मग त्यामुळे भिन्न धर्मियांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो आणि मग मग वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचा एकमेकांवरचा विश्वास हळूहळू कमी होत जातो, उडत जातो. परस्पराविषयी आपल्याला संशय वाटतो की या धर्माचा व्यक्ती असा असेल, त्या धर्माचा व्यक्ती असा असेल, पर्टिक्युलर हा धर्म, या धर्माचे लोक चुकीचे असतात, या धर्माचे लोक वाईट असतात, अशी आपल्या मनात संशय वृत्ती निर्माण होते. परधर्मीय देशबांधवांना आपण शत्रू समान मानतो, शत्रू लेखलं जातं. इतर धर्माच्या लोकांना आपण शत्रू समजतो आपलं. एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगात कोणी एकत्र येणंसुद्धा कमी होत जातं. म्हणजेच आपण इतर धर्मांच्या सणांना महत्त्व देत नाही, सणांमध्ये त्यांना विश करत नाही, सणांमध्ये त्यांना कुठेही शुभेच्छा देत नाही. आणि त्यामुळे होतं काय की नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणेसुद्धा अशक्य होऊन जातं. मग जेव्हा आपण नागरिक म्हणतो तर नागरिक म्हटलं तर तो कोणत्याही एका धर्माचा नसतो, नागरिक तो देशाचा असतो. आणि मग जर आपल्याला एखाद्या सारख्या समस्येसाठी जर एकत्र व्हायचं आहे तर आपण धर्मामुळे वेगवेगळे झालं असल्यामुळे आपण एका आपल्या महत्त्वाच्या समस्येसाठी किंवा जी समस्या आपल्या सगळ्यांची असते त्यासाठी आपण एकत्रसुद्धा येत नाही. का बरं? कारण की आपण वेगवेगळ्या धर्माचे असतो आणि आपल्याला वाटतं की अरे या धर्माचा व्यक्ती त्या चळवळीत चालला ना तर मी नाही जाणार. यामुळे होतं काय, आपला एकोपा कमी होतो, आपली शक्ती जी आहे, आपली एकात्मता जी आहे ती कमी होत जाते आणि पर्यायाने आपली ती समस्या आपण सोडवू शकत नाही. म्हणूनच धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे, माणसांकडे बघण्याची दृष्टीच आपली कलुषित होत जाते, म्हणजे चुकीची होत जाते, धूसर होत जाते, गढूळ होत जाते, ती तितकीशी चांगली राहत नाही. काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्माच्या चौकटीतच राहून करतात. मग आर्थिक आणि सामाजिक प्रश्नसुद्धा मग धर्माचाच विचार करून काही लोक करायला लागतात की बा या धर्माचे लोक आहे तर यांना आपण आर्थिक मदत केली पाहिजे, या धर्माचे आहे यांना आपण आर्थिक मदत नाही केली पाहिजे, या धर्माचे लोकातील समाजातील लोक चांगले असतात, या धर्मातील लोक वाईट असतात, अशी आपली एक वृत्ती होत जाते. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणातसुद्धा आपण प्रभावशून्य आहोत व आपल्यावर सतत अन्याय होत आहे असं लोकांना वाटायला लागतं. तर काही लोकांना काय वाटतं की बा आम्ही या धर्माचे आहोत आणि या धर्माचे लोक या देशात कमी आहे, त्यामुळे आपल्यावर अन्याय होत आहे, म्हणूनच लोक आपल्याला न्याय देत नाही, म्हणूनच हे लोक आपल्याला सपोर्ट करत नाही, म्हणूनच आपल्याला राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान मिळत नाही, म्हणूनच आपल्याला निवडणुकीमध्ये उभं राहता येत नाही. अशी वेगवेगळी कारणं, अशा वेगवेगळ्या समजुती त्या लोकांच्या मनामध्ये हळूहळू भरत जातात आणि त्यांना हेच वाटत राहते की सरकार आपल्याशी पक्षपात करत आहे. अशा अवस्थेमध्ये ते आपल्या धर्माविषयी व धर्मबांधवांविषयी हळवे बनतात. मग ऑब्व्हियसली काय होतं की त्यांना मग आपला धर्म बरोबर वाटायला लागतो आणि त्यांचा धर्म सोडून इतर सगळे धर्म त्यांना चुकीचे वाटत असतात. आणि यातूनच आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोललं त्यांना किंवा एखाद्या धार्मिक प्रतीकाचा जर कळत नकळत कोणी अपमान केला तर त्यातून मग ऑब्व्हियसली दंगली पेटतात. दंगल तुम्हाला माहीत आहे, दंगल म्हणजे भांडण म्हणू शकतो एक प्रकारे रायट त्याला एक शब्द म्हणतात. ठीक आहे, जिथे लोक एकमेकांना मारतात, एकमेकांची घरं जाळतात. कशामुळे तर धर्माचा अपमान झाला किंवा एखाद्या महापुरुषाचा, एखाद्या व्यक्तीचा अपमान केला या कारणामुळे. शेकडो, आणि होतं काय यामध्ये, शेकडो निरपराध लोक मारले जातात, कोट्यावधी रुपयांची सार्वजनिक मालमत्ताचं नुकसान होतं. म्हणजे एखादी बस जाळून टाकली जाते. आता बस तर काही एका पर्टिक्युलर धर्माची किंवा कम्युनिटीची नाही आहे, ती तर आपल्या सगळ्यांच्याच टॅक्सने दिलेल्या पैशातून सरकारने तयार केली आहे किंवा निर्माण केली आहे. तर हा पैसा जो नुकसान होतो हा कोणाचा असतो? हा सरकारचा असतो का? नाही, हा आपलाच पैसा आपण काय करतो, या दंगलीमध्ये त्याचं नुकसान करतो. सार्वजनिक शांतता नष्ट होते. दंगलीमध्ये कटू आठवणीमुळे माणसाची मने दुरावली जातात. कारण की दंगलीमध्ये झालेलं एखादी घटना जर आपल्यासोबत घडली असेल तर आपल्या मनात ती शेवटपर्यंत राहते आणि मग त्या धर्माच्या लोकांबद्दल आपलं मत कधीही सुधारलं जात नाही. म्हणजे आपण एकमेकांपासून दुरावले जातो आणि एकमेकांबद्दलच्या विश्वासाला सुद्धा तडा जातो. माणसामधील विश्वास हा सहजीवनाचा आधार असतो. म्हणजे आपण जे समाजात राहतो ते एकमेकांवर विश्वास आहे म्हणूनच राहतो. जर हा विश्वास तुटला की आपल्या सामाजिक ऐक्यातसुद्धा तडा जातो, भेग जाते, तो तोडला जाऊ शकतो, तो त्यामध्ये भेग पडते, तो त्याला तडा जातो, म्हणजे तो
पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसं साधणार? जोपर्यंत आपण सामाजिकदृष्ट्या एक नाही तोपर्यंत आपण राष्ट्रीय दृष्ट्यासुद्धा एक राहू शकत नाही. म्हणूनच आपण सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणं आवश्यक आहे. त्यासाठी भिन्न धर्मीय लोकांमध्ये आपण मिसळलं पाहिजे, एकमेकांच्या सणा उत्सवात सहभागी झालं पाहिजे, एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार हे आपण स्वीकारले पाहिजे. आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आलं पाहिजे. जे काही आपल्या समस्या आहे त्याच्याकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीने पाहिलं पाहिजे. तर्कशुद्ध म्हणजे चिकित्सक, त्यात तर्क लावला पाहिजे की हे जे झालं आहे हे का बरं झालं आहे, याच्यात काही एकाच पर्टिक्युलर धर्माच्याच लोकांचा दोष आहे असं नाही आहे. तो आपण व्यवस्थितपणे विचार करून त्या गोष्टीकडे बघता आला पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. म्हणजे हे सगळे प्रश्न आपण धर्माशी जोडता कामा नये. धार्मिक सलोखा म्हणजे धार्मिक एकोपा, धार्मिक काय म्हणू शकतो आपण त्याला, सहिष्णुता ही का बिघडते? आपल्यामध्ये जो सामंजस्यपणा होता, धार्मिक सलोखा होता, तो का बरं बिघडला? त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे की आपल्यामध्ये हे जे भांडण निर्माण झालं आहे हे खरंच का बरं झालं आहे. हे माहीत नसून सुद्धा काही लोक एकमेकांशी भांडतात, एकमेकांच्या धर्माला नाव बोटं ठेवतात, जे चुकीचं आहे. याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने आपल्या फायद्यासाठी ते हे घडवून नाही आणलं आहे हा विचार आपण केला पाहिजे. जसं इंग्रजांनी हिंदू मुस्लिम लोकांमध्ये भांडणं घडवून आणली. आता मला खरंच सांगा, हिंदू मुस्लिम तर भारतातच राहतात, इंग्रज भारतात राहिले का? नाही. म्हणजेच याच्या मागचं कारण काय? इंग्रजांनी मुद्दामच हे घडवून आणलं जेणेकरून त्यांना भारतीयांना वेगवेगळं म्हणजे डिवाईड करून वेगळं करून हरवणं सोपी होतं. ठीक आहे. आणि याच कारणामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं. तर हा विचार आपण नागरिक म्हणून हरी केला पाहिजे. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रदेशवाद. आता जमातवाद म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर व्यक्ती आपल्या धर्माबद्दल आणि जमातीबद्दल आदरभाव बाळगतो, त्याला समोर नेण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच महत्त्वाचं मानतो. त्याचप्रकारे प्रदेशवाद आहे. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगणे. उदाहरणार्थ मी बंगाली, मी मराठी अशी आपण आपली ओळख सांगणे वेगळं, पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे ही भावना जेव्हा होते तेव्हा प्रांताभिमान होतो. प्रांताभिमान, आपल्या प्रांताविषयी आपल्याला अनावश्यक असा अभिमान निर्माण होतो, अतिरेकी अभिमान निर्माण होतो. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला म्हणजे आपुलकीला अशा आवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत रूप प्राप्त होते. विकृत म्हणजे चुकीचं, वाईट स्वरूप प्राप्त होतं. आपल्या प्रांतावर आपलं प्रेम असणं स्वाभाविक आहे, पण त्याचं विकृतीकरण नसावं. म्हणजे आपलाच प्रांत श्रेष्ठ, इतर प्रांत आपल्यापेक्षा कमी महत्त्वाचे ही भावना आपल्या मनात निर्माण होता कामा नये. विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळतं. म्हणजे प्रदेशवाद वाढण्यामागचं आणखी एक कारण आहे की विकास हा असमतोल असतो कधी कधी. म्हणजे महाराष्ट्राचा जेवढा आर्थिक विकास झाला तितकाच आर्थिक विकास मध्य प्रदेशचा झाला, बंगालचा झाला असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून होतं काय की महाराष्ट्राच्या लोकांना आपण विकसित आहोत याचा अभिमान वाटतो, तर बंगाली किंवा मध्य प्रदेशातील इतर प्रांतातील लोकांना असं वाटतं की महाराष्ट्र हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण की तिथे आर्थिकदृष्ट्या बऱ्याचशा गोष्टी घडून येतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांना स्वतःबद्दल अभिमान वाटणे शक्य आहे, पण या अभिमानाचं कधी कधी दुराभिमानामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं रूपांतर केलं तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल किंवा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथल्या लोकांचा आपसात कधीही पटेल का? नाही. शेवटी ही झाली राज्य. आपण राहतो कुठे? भारतातच राहतो. म्हणूनच आर्थिक असमतोल जेव्हा निर्माण होतो तेव्हा प्रदेशवाद वाढतो, कारण की या प्रदेशवाद वाढण्यामागचं हे आर्थिक असमतोल हे एक महत्त्वाचं कारण आहे. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली व इतर राज्य आर्थिकदृष्ट्या मागासलेली म्हणजे अप्रगतच राहिली. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू ही राज्य आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली, तर ओडिशा, बिहार, आसामसारखी राज्ये आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने या राज्यामध्ये आर्थिक विकास होतो. ती राज्ये शिक्षण, आरोग्य, संस्कृती व अन्य क्षेत्रात सुद्धा प्रगती साधू शकतात. ज्या राज्यांमध्ये असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाही. शैक्षणिक मागासलेपणा त्या राज्यांमध्ये येतो, बेरोजगारी असते,
शैक्षणिक मागासलेपणा म्हणजे तिथे लोक शिकत नाही, बेरोजगारी, लोकांकडे काम नसतं, दारिद्र्य, गरिबी असते. असे अनेक प्रश्नांनी ते लोक गांजले असतात, त्रासून गेलेले असतात. आपली फसवणूक होत आहे असं त्या लोकांना वाटायला लागतं. आपल्याला विकासाच्या संधीपासून दूर ठेवलं जात आहे, लाभापासून दूर ठेवलं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आणि ही भावना जेव्हा बळावते त्यातूनच मग राज्यातील सलोखा म्हणजेच बंधुभाव किंवा आपलेपणा हा नष्ट होत जातो. हा सलोखा नष्ट झाला की त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. म्हणजे मला सांगा, महाराष्ट्रातला व्यक्ती आणि मध्य प्रदेशातला व्यक्ती जर एकमेकांबद्दल त्यांचा विश्वास नसेल, तर देशाच्या सुरक्षेच्या वेळेस जर या दोघांना समजा समोर जायचं आहे, तर हे दोघं जण कधीही मिळून एक टीम म्हणून कधी काम करू शकतील का? नाही. म्हणजे यांच्यातील एकोपा, यांच्यातील ऐक्य हे हळूहळू नष्ट होत जातं आणि याचा वाईट परिणाम आपल्या देशाच्या सुरक्षेवर होतो. त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतोय, तो आर्थिक असमतोल जो आहे तो प्रश्न आपण सोडवला पाहिजे. म्हणजे सगळ्या राज्यांचा जर आर्थिक विकास समान झाला तर कोणत्याही राज्याला आपण कुठेतरी इतर राज्यांपेक्षा मागासले आहो आणि आपल्यावर अन्याय होता ही भावना निर्माण होणार नाही आणि इतर राज्यांबद्दल मनात द्वेषाची भावना निर्माण होणार नाही. यासाठी सरकारने आर्थिकदृष्ट्या सर्व राज्यांना समानपणे विकसित करणं गरजेचं आहे. प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत, आपल्या प्रदेशाचा इतिहास, आपली संस्कृती मुळात श्रेष्ठ आहे. हा श्रेष्ठत्वाचा गंड म्हणजेच एक अभिमान विकसित राज्यांमध्ये होतो. म्हणजे विकसित राज्याला हे वाटतं की आपण श्रेष्ठ आहोत, आपली संस्कृती चांगली, आपल्या राज्यामध्ये लोक जास्त शिकलेले आहेत, आपण सुसंस्कृत आहोत. आणि दुसऱ्या राज्यामध्ये तसं नाही आहे. याचा अर्थ आपण श्रेष्ठ आणि ते आपल्यापेक्षा कमी दर्जाचे, ही भावना निर्माण होते. तर दुसरीकडे आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यामध्ये त्यांची तयारी नसते आणि आपण जे विकसित झाले आहोत तर आपण या विकासामध्ये आपल्या देशातील इतर राज्यांना आपण सहभागी करून घेत नाही. त्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठाई गौरव करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आमची परंपरा, आमची संस्कृती याचा ते अनाठाई म्हणजे विनाकारण असा गौरव करतात, ज्याची खूप काही गरज नसते आणि आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच प्रदेशवाद बळावतो म्हणजे वाढतो. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा येते, त्यामुळेच राष्ट्रीय एकात्मता कमी होते. विकासातील असमतोल कमी करून हा अनिष्ट असा प्रदेशवाद आपण निकालात काढू शकतो म्हणजे नष्ट करू शकतो. भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांना आपण या पाठामध्ये अभ्यासलं आहे, पण इतक्याच फक्त आपल्या देशासमोरील अंतर्गत आव्हाने नाही आहेत, समस्या नाही आहे, तर याहीपेक्षा अनेक समस्या आहेत. त्यापैकी काही समस्या लोकसंख्या आहेत, अस्वच्छता ही एक आपल्यासमोरची समस्या आहे, म्हणजे देशाला स्वच्छ ठेवणे ही एक सुद्धा समस्या आहे. शेती व शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर व 2 वेळचं भोजन, अशा अनेक कितीतरी समस्या आजही आपल्या देशासमोर आहेत. पण आपण या आव्हानावर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतच आहोत. प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. पुढील पाठामध्ये आर्थिक क्षेत्रातील प्रगतीचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.